नमस्कार श्रोत्यांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले परत एकदा मनस्वी स्वागत करते. वाट हळवी वेचताना भाग 9 मागे पोस्ट करून झालाय. खरं तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करते भाग बऱ्याच काळानंतर पोस्ट करण्यासाठी. असो, आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही अद्याप माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा. यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळण्यास मदत होईल. तसेच व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि शेवटपर्यंत पहा. आता आपण लगेच कथेकडे वळूया. वाट हळवी वेचताना भाग 10. दर्शिकाने आर्यनचा चेहरा तिच्या ओंजळीत घेतला आणि ती त्याला म्हणाली, आरू, मला माहीत आहे की आपल्या बाळाचा विचार करताना मी तुला कमी प्राधान्य दिलं, पण आरू, खरंच नाईलाज होता माझा. राजा, प्लीज माफ करशील ना मला? दर्शू एवढेच बोलून आर्यनला रडू फुटले. त्याला पुढे काही बोलताच येईना. वातावरणाचा अंदाज घेत अक्षय आणि निमिष डॉक्टरांना घेऊन बाहेर गेले व त्यांच्याशी दर्शिकाच्या स्थितीबद्दल विचारपूस करू लागले. अक्षयने डॉक्टरांना विचारपूस करायला सुरुवात केली. डॉक्टर, काहीच उपाय नाही आहे का? दर्शिकाच्या गर्भाशयात असलेल्या ट्युमर्स इमर्जन्सी ऑपरेशनद्वारे काढता येणे शक्य नाही आहे का? तुम्ही बेस्ट डॉक्टरांना बोलावून घ्या. होईल तेवढा खर्च करायला आम्ही तयार आहोत डॉक्टर, पण अपेक्षा फक्त एवढीच आहे की दर्शिका बरी व्हावी. मिस्टर अक्षय वानखेडे, आम्हालाही खर्चाची काळजी नाही आहे. खर्चापेक्षा आम्हाला आमचा रुग्ण महत्त्वाचा आहे, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, आर्यनला दर्शिकाशिवाय कुणीच नाही आहे. त्या दोघांना एकमेकांचाच आधार आहे. तिच्या विना त्यांचं बाळ तर पोरकं होईलच, पण तिच्या विना आर्यनही पोरका होईल, निमिष कावराबावरा होत बोलला. मला सगळं कळतंय मिस्टर निमिष गोडसे, पण खरंच खूप वेळ झालाय. मिसेस आर्यनची केस हाताबाहेर गेली. प्रसूती दरम्यान त्यांच्या गर्भपिशवीवर बराच ताण निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांच्या गर्भाशयात गाठींमुळे इन्फेक्शन पसरले आहे. खरं सांगायचं तर मिसेस आर्यनकडे फक्त थोडा वेळ शिल्लक वाचला आहे, डॉक्टरांनी वास्तविकता सांगितली. डॉक्टरांचे वाक्य ऐकून अक्षय आणि निमिषसुद्धा थक्क झाले होते. त्यांनाही रडू कोसळायला लागले. ते दोघेही आर्यन आणि दर्शिकाचे चांगले मित्र होते. त्यामुळे आर्यन आणि दर्शिकाची अवस्था पाहून ते दोघेही अक्षरशः सुन्न झाले होते. डॉक्टरांशी बोलून झाल्यावर अक्षय आणि निमिष परत आर्यन आणि दर्शिकाजवळ आले. ते दोघेही उगाच चेहरा हावभाव रहित ठेवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून आर्यन आणखी खचणार नाही. दर्शिकाच्या बेडजवळ डॉक्टर येताच आर्यनने सुद्धा दर्शिकाच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांना आशेने विचारले. डॉक्टर आर्यनला स्पष्ट सांगणार होते, पण अक्षय आणि निमिषने त्यांना नजरेनेच वास्तविकता न सांगण्याचा इशारा केला. नाईलाजाने डॉक्टर खोटं बोलले. डॉक्टरांनी खोटा दिलासा दिल्याने सुद्धा आर्यनला हायसे वाटले होते. तो आनंदाने दर्शिकाला म्हणाला, राणी राणी ऐकलंस ना? डॉक्टर बोलत आहेत की तुझ्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. अर्थात तुला काहीही होणार नाहीये. राजा, वास्तव आणखी किती वेळ नाकारशील? आणि तू लाख नाकारलंस तरी सत्य बदलणार नाहीये ना? मला माहिती आहे की तू सध्या कोणत्या फेजमध्ये आहेस, तरीसुद्धा वास्तवापासून पळता नाही येणार राजा. डॉक्टरांनी मला सगळ्या परिणामांची माहिती आधीच दिली होती रे. सध्या तुला डॉक्टरांचा खोटा दिलासा आवडेलही, पण नंतर हाच दिलासा तुला कित्येक पटीने छळेल, याची कल्पना तुला नाही आहे रे. आरू, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, म्हणून तुझ्याकडे आपल्या प्रेमाचं प्रतीक सोपवत आहे मी. मला माहीत आहे की माझ्याकडे फक्त थोडा वेळ शिल्लक राहिला आहे, म्हणून हा वेळ मला तुझ्यासोबत जगायचा आहे. खोट्या कल्पनाविश्वात रमून नव्हे, तर वास्तविकतेशी गळाभेट करून. देशील ना मला साथ? दर्शिका बोलत होती आणि तिचा प्रत्येक शब्द आर्यन ऐकत होता. दर्शिका गप्प बसताच आर्यनने तिला मिठीत घेतले. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. तेवढ्यात त्यांचं बाळ रडू लागलं. बाळाच्या आवाजाने दोघांचीही तंद्री भंगली आणि नजर पाळण्याकडे गेली. दोघेही पाणावलेल्या डोळ्यांनी बाळाकडे पाहत होते. बघ, आपलं बाळ माझ्याकडे तक्रार करतंय की मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त त्याच्या बाबाची काळजी करते. दर्शिका आर्यनला पाहून बोलली आणि पाळण्यातून बाळ कुशीत घ्यायला सरसावली, पण तिच्या शरीरात फारसे त्राण नव्हते, म्हणून आर्यननेच पाळण्यातील बाळ सावकाश उचलून दर्शिकाच्या हातात सोपवलं. बाळाला हातात घेताच दर्शिकाने त्याला तिच्या कुशीत लपवून घेतलं. दर्शिका त्या बाळावर अफाट माया करत होती.
त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती. कारण तिला ठाऊक होतं, तो क्षण ना तिच्या आयुष्यात परत येणार होता, ना त्या बाळाच्या नशिबात परत कधी उगवणार होता. म्हणूनच बाळाचे लाड करताना तिचे डोळे आणखीच पाणावले होते. खरं तर त्यावेळी तो क्षण तिथेच थांबावा आणि तिने तिच्या बाळावर तिचा जीव ओवाळून टाकावा एवढीच काय ती अपेक्षा होती तिची. पण ती देखील अपूर्णच राहणार होती. वास्तवाची जाणीव होताच दर्शिकाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि ती आणखीच धाय मोकलून रडू लागली क्रमशः. पुढील भागाची उत्सुकता असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा. तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. धन्यवाद.